भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर हा झपाट्याने वाढलेला आहे आणि यूपीआय त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पण कधी-कधी नेटवर्क समस्यांमुळे किंवा बँक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे यूपीआय पेमेंट हे अयशस्वी होतात. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी एक मोठी चिंता निर्माण होते. पण आता जर तुमचं यूपीआय पेमेंट हे फेल झालं तर तुम्हाला रिफंड कसा मिळणार याबाबत चिंता करण्याची गरज नाहीये. आता यूपीआय पेमेंट संबंधात एक महत्त्वाची घोषणा ही करण्यात आली आहे. कोणती आहे ती घोषणा पाहूयात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 15 फेब्रुवारी पासून यूपीआय व्यवहारासंबंधात एक नवीन नियम लागू केले आणि जे तुम्हाला कदाचितच माहिती असतील. या नियमांचा मुख्य उद्देश हा चार्ज बँक म्हणजेच रिफंड प्रक्रिया ही स्वयंचलित करणं आहे, ज्यामुळे ग्राहकांना रिफंड मिळवण्याची प्रक्रिया ही जलद करता येईल आणि बँकांसाठी ती सोपीही होईल. नवीन नियमांच्या अंतर्गत ट्रान्झॅक्शन क्रेडिट इन्फॉर्मेशन प्रणाली ही लागू केली जाईल. त्यामुळे चार्ज बँक स्वयंचलित पद्धतीने स्वीकारले जातील आणि नाकारले जातील. यामुळे मॅन्युअल तपासणीची आवश्यकता ही कमी होईल आणि रिफंड प्रक्रिया जलद होईल. एनपीसीआय नुसार या बदलांचा परिणाम हा मुख्यतः बल्क अपलोड आणि YDRI या प्रकरणांमध्ये केला जाईल. नवीन नियमानुसार ग्राहकांना रिफंड लवकरच मिळेल, बँकांसाठी व्यवहार तपासणं हे सोपं जाईल आणि फसवणुका या कमी होतील. यामुळे आरबीआयच्या दंड टाळण्यासाठी देखील मदत होणार आहे. चार्ज बँक प्रक्रिया स्वयंचलित केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही अधिक सोपी आणि जलद होईल. यामुळे यूपीआय पेमेंट्स आणि अधिक सोपं आणि विश्वासार्ह होणार आहे आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी तासनतास चिंता करण्याची आवश्यकता राहणार नाही. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.